नमस्कार मित्रांनो, मी सचिन गंदी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझं यूट्यूब चॅनल आहे कोकणी मुलगा याच्यावर। आज आम्ही चाललो आहे रत्नागिरीला, रत्नागिरी दर्शन करायला। आम्ही भाव वगैरे चाललो आहे। हा बघा आमचं दादा, याची गाडी बॅगनारमधून आम्ही फिरायला चाललो आहे। ए बारका कुठे गेला? झोपलाय। हा एक झोपलाय आमच्या शेतात। ओ आता आम्ही भावनदी मार्गे इकडून आम्ही रत्नागिरीला जाणार आहोत। तिकडे गेल्यावर कसं फिरायचं अजून काय प्लॅन नाही, पण तिकडे गेल्यावर आम्ही काय काय फिरलो नक्की मी तुम्हाला दाखवेन। आणि त्याच्यानंतरचा व्हिडिओ आता पुढे। हे असं दिसतंय आपलं पावसाळ्यातून कोकण। हा एवढा भारी रस्ता, रस्त्याच्या बाजूला हिरवळ। आणि आम्ही आता पोहोचलोय रत्नागिरीत, आणि रत्नागिरीत पोहोचल्याबद्दल जिकडे फिरायची सुरुवात करायची आहे तिथं हा असा पाऊस, एवढा भयानक पाऊस आला ना की आम्हाला पुढचा रस्ता दिसत नाही। बघा कसं फिरायचं या पावसातून, हा प्रश्न आहे आता। मांडवी बीच पहिलं ठिकाण आमचं फिरायचं। आई शपथ, समुद्र खवळलेला आहे। पावसाळा म्हटलं ऑब्विसली। थोबाड फोडून खाली जायचं आहे मला। आई शपथ, एवढ्या पावसात नाही, ह्याला पाण्यात जायचं या समुद्रात। आम्ही रत्नागिरी गेलो। हा काय मांडवी बीच। हे एवढे असे खेकडे आहे तिकडं, हे बघा। आम्ही मांडवीला आलोय आता आम्ही मांडवीवरून जाणार पुढे। आता बस झाला मांडवी, भरपूर पाऊस आहे इकडं, त्याच्यामुळे सगळं फिरायला नाही भेटत आहे। तर इकडून आम्ही जाणार, हे आपण भगवतीला जाऊया। हां मग आपण आता भगवतीला जाणार। मांडवीला झालं फिरून, बस झालं, पावसात नको वाटायला लागला आता। हे इकडं मासे मारायला पण आलेत लोक, काय माहिती त्यांना काय भेटतंय की नाही, आम्हाला तर काही दिसेना झालंय। रत्नदुर्गला आलोय, ह्याला भगवती असं सुद्धा म्हणतात। आता इथून आम्ही मांडवी झाला, आता दुसरा हा रत्नदुर्ग, त्याच्यानंतर हाय आमच्या ओळखीची भूतं पण भेटलेत आम्हाला। हे ओळखतोस का ह्याला? आम्ही भगवती फिरून चाललोय आता आरेवारे करणार। इथून पुढचा रूट गणपतीपुळे असं ठरलंय, पण गणपतीपुळे जायला किती वेळ असतो, किती वाजतील त्याच्यावर डिपेंड आहे पुढचं सगळं। आता आधीमध्ये आरेवारी करून जाणार, फक्त पाऊस नसू दे। आम्ही हे मागापासून म्हणतोय, पण प्रत्येक ठिकाणी आम्हाला पाऊस भेटलेलाच आहे। आता बघू पुढे काय होत आहे। आता आम्ही पोचलोय आरेवारे किनाऱ्याला, पण पाऊस एवढा आहे की आता आम्ही विचार करतोय बाहेर जायचं की नाही, एवढा घाणेरडा पाऊस आहे। अरे इकडं पण झाडं बिडं तुटली माहिती आहे का? तेव्हा ही झाडं उकळून आलेली आहेत, आणि हे कधी एकदम पहिला आलेले आहेत। आता पोचलोय खरे, पण आता बीचवर जायचं की नाही विचार करतोय, कारण पाऊस लय घाणेरडा आहे बाहेर, नको वाटतंय। आम्ही आता आरेवारे बीचला आहोत, पण बीचच्या आम्ही वरती आलो। हो वा हा सीन बघा। आम्ही खालती जाणार होतो त्या बीचवरती, पण तिकडं पावसामुळे आम्हाला तिथं सर्व फोटोशूट वगैरे काय करायला भेटणार नाही, आणि जाऊन फुकटचं भिजणार। तर आम्ही इथं थांबलोय, इथून आम्ही मस्त वरतून नजाराचा मजा घेतोय। काय नजारा दिसतोय बघा, आणि हे वरती असा हा डोंगर, आणि हा आरेवारेचा बीच बोलतात, जिथून आपल्याला हा व्ह्यू थोडासा, जर आपल्याला पाऊस कमी असता ना आणि धुकं कमी असतं तर हा व्ह्यू खूप भारी दिसला असता। सगळे प्लॅन कॅन्सल, वे टू होम। पावसानं आमची वाट लावलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही गपगुमान आता घरी चाललो आहे। फिरायला घरी विनायक मंदिराला जायचं होतं, तिकडे पण जाणं आमचं कॅन्सल झालं आहे। आता गपगुमान आम्ही चाललो आहे घरी। गणपतीपुळ्याच्या दरवाजावर जाऊन आम्ही परत आलो, कारण आम्हाला आतमध्ये पार्किंगसाठी जराही जागा नव्हती।
सो जाऊन काय फायदा नव्हता. त्याच्यामुळे आता मी चाललो आहे घरी आणि आजची ट्रिप झालेली आहे इथं माप